शासन सुस्त, शेतकऱ्यांनी काय करायचं, शेतकऱ्याला खड्ड्यात घालायला खुर्चीत बसलेत. विजय वडेट्टीवारांचा महायुतीवर संताप. गोट्या गीतेवर पुन्हा मकोका. व्यापाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न आणि लूट प्रकरण. गोट्या गीते वाल्मिक कराडच्या जवळचा व्यक्ती. पंतप्रधान 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करणार. मेट्रो 3चंही उद्घाटन करणार असल्याची माहिती. लक्ष्मण हाके ओबीसींच्या लढ्यातून बाहेर पडण्याची शक्यता. ओबीसी आरक्षणाचा लढा हाके थांबवण्याची शक्यता. लक्ष्मण हाकेंची सूचक पोस्ट. मंत्री मंगल प्रभात लोढांकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 51 लाख रुपये देणगीचा धनादेश. मुख्यमंत्री फडणवीसांना मंत्री लोढा यांनी सुपूर्द केला धनादेश. एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाची मागणी. औसा तहसीलवर बंजारा समाजाचा भव्य मोर्चा. एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, नाहीतर दिल्ली गाठू. बंजारा आंदोलनकर्त्यांचा इशारा. राहुल गांधी मराठवाडा दौरा करण्याची शक्यता. पूरग्रस्त भागांची पाहणी करणार. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणार. मंत्री उदय सामंत दीपक बोऱ्हाडेंच्या भेटीला. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या. जालन्यात दीपक बोऱ्हाडेंचा उपोषणाचा 10वा दिवस. पटोलेंचे विश्वासू देवानंद पवार भाजपात. यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. फडणवीस आणि मोदी यांच्यात 1 तास चर्चा. मराठवाड्यातील पूर परिस्थितीबाबत चर्चा. राज्याला अधिकची मदत मिळावी म्हणून फडणवीस मोदींच्या भेटीला. मंत्री गुलाबराव पाटलांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी. अधिकृत वायरमन काम करत नसल्याच्या तक्रारी. जे काम करत नसतील त्यांचं निलंबन करा. मंत्री गुलाबराव पाटलांचे आदेश. मंत्री दादा भुसे मालेगावात. शेतकऱ्यांच्या बांधावर एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाई दिली जाईल. दुष्काळग्रस्त भागाचा तातडीनं पंचनामा करा. भुसेंचे प्रशासनाला आदेश. उत्तर प्रदेशच्या बरेलीत मिरवणुकांवर बंदी. जिल्हाधिकारी कार्यालयात आय लव्ह मोहम्मदच्या घोषणा. मौलाना तौकीर रझा समर्थकांकडून गोंधळ. आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक. ठाण्यात नियोजन समितीची बैठक. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक. वनमंत्री गणेश नाईक आव्हाड बैठकीला अनुपस्थित. मंत्री भरत गोगावलेंचा ताफा. शेतकऱ्यांनी रोखला. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत जाहीर करा. ताफाडवर शेतकऱ्यांची गोगावलेंकडे मागणी. मंत्री बाबासाहेब पाटील अहमदपूरच्या दौऱ्यावर. सरकार तुमच्या पाठीशी. संकुचित विचार करू नका. गरज पडल्यास कायद्यात बदल करावा लागेल. मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा. सोलापूर धुळे महामार्गावर रास्ता रोको. कार्यकर्त्यांनी रोखून धरला राष्ट्रीय महामार्ग. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. भुजबळांचा अजितदादांना घरचा आहे. हात बरबटलेल्या मंत्री आमदार खासदारांचे बुरखे पाडा. गणेश नाईक यांचा सरकारला घरचा आहे. काँग्रेसनं रवींद्र चव्हाणांची गाडी अडवली. बावनकुळे संताप. अशी कृती खपवून घेतली जाणार नाही. ज्यांनी गाडी अडवली त्यांच्यावर कारवाई होणार. अमरावतीत बावनकुळेंचा काँग्रेसला इशारा. साताऱ्यातील कृष्णा उद्योग समूहाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात. कराडमध्ये आमदार अतुल भोसले यांच्याकडून पूरग्रस्तांना 10 टेम्पो जीवनावश्यक वस्तू. छत्रपती संभाजीनगरमध्ये धनगर समाजाच्या आंदोलकांनी उदय सामंतांचा ताफा अडवला. पिंपरी खुर्द या ठिकाणी ताफा अडवून धनगर आरक्षणासाठी दिलं निवेदन. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत हालचाली. शिवसेनेला मुंबईत हव्या 100हून अधिक जागा. नगरसेवकांच्या एकूण 90 जागांवर एकनाथ शिंदे यांचा मुख्य दावा. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाची बैठक. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बैठक. अमरावतीत भाजपा आणि काँग्रेस आमने सामने. दोनही पक्षाच्या जोरदार घोषणाबाजी. काँग्रेसचा शेतकऱ्यांसाठी मोर्चा तर भाजपाचा रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी जल्लोष. नरहरी झिरवाळ आमदार आमशा पाडवी धमकी प्रकरण. धमकी देणाऱ्या घनश्याम हाके विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा. घनश्याम हाके मावळा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. पंढरपुरात मनसे शेतकऱ्यांच्या बांधावर. मनसे नेते दिलीप धोत्रेंची पूरग्रस्तांना मदत. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केली रोख मदत.
सिंधुदुर्गातील कुडाळ माणगाव खोऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. स्थानिक पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचा आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पुण्यात म्हाडा अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांची बैठक. पुण्यातील म्हाडाच्या वसाहतींबाबत बैठकीत चर्चा. म्हाडा सोसायट्यांच्या पुनर्विकासाबाबत चर्चा झाल्याची माहिती. मराठवाड्यात नुकसानग्रस्त भागात लोकांना मदत कार्य सुरू. काल रात्रीपर्यंत लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम. लोकांना 10 किलो अन्नधान्याचं वाटप. जयंत पाटील नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड दौऱ्यावर. जनावरं वाहून गेली, गावच्या गावं वाहून गेली. सरकारनं ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी, जयंत पाटील यांची मागणी. सरकारने प्रति एकर 50,000 रुपयांची मदत द्यावी. जमीन खरडून गेली त्यांना तात्काळ 30,000 द्यावे, जयंत पाटील यांची मागणी. मराठवाड्यात 36 लाख शेतकऱ्यांचं नुकसान. अद्याप सरकारची मदत पोहोचली नाही. पंचनाम्यासाठी अधिकारी पोहोचले नाही. मदतीसाठी लावलेले निकष चुकीचे, संजय राऊतांची सरकारवर टीका. शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत द्यावी, कर्जमाफी करावी. पीएम केअर फंड मधून शेतकऱ्यांना मदत मिळावी, संजय राऊतांची मागणी. सरकार असंवेदनशील. 11 ऑक्टोबरला मराठवाड्यात मोर्चा काढणार, संजय राऊतांची माहिती. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद बिहारच्या राजकारणाला एक नवी दिशा देणार. बिहार निवडणुकीत 243 जागांवर उमेदवार उभे करणार. लेहमधील हिंसाचार प्रकरण. सोनम वांगचुक यांना अटक. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत सोनम वांगचुक यांना अटक. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचं डान्सवर करत स्पष्टीकरण. जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त. जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकातून भूमिका मांडली. एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलली. 28 सप्टेंबरला होणारी परीक्षा आता 9 नोव्हेंबरला होणार. या संदर्भातील पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना 2,000 रुपयांची भाऊबीज भेट. समुद्रातील प्राण्यांचे वर्गीकरण. खेकड्यांच्या प्रजातींना आक्षेप. मुरबेतील जिंदाल बंदराचा पर्यावरण अहवाल चुकीचा. मोकाट गुरे रस्त्यावर सोडल्यास लिलाव करू. मुरुड नगर परिषदेचा शेतकऱ्यांना इशारा. कर चुकवल्यास पाणी तोडणार, मालमत्ता जप्त करणार. कल्याण डोंबिवली पालिका ऍक्शन मोडवर. दिंडोशी गोरेगाव मधील बेस्ट प्रवाशांना दिलासा. मिनी बस ऐवजी मोठ्या बसगाड्या. मध्य रेल्वेचे वेळापत्रक शनिवारी विस्कळीत होणार. भायखळा शीव येथील पायाभूत कामासाठी ब्लॉक. मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनीला गळती. पिंपरी चिंचवड मधील पाणीपुरवठा विस्कळीत. पुण्यातील मुळा मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाला मिळणार गती. महापालिकेचा मोठा निर्णय. पुण्यातील मुळा मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाला मिळणार गती. महापालिकेचा मोठा निर्णय. पुण्यात उंदरीमधील एका सोसायटीला आग. आयडियल सोसायटीच्या 12व्या मजल्यावर आग. अग्निशमन दलाची 5 वाहनं दाखल. घटनेत 3 जण जखमी, एकाचा मृत्यू. मुंबई ठाण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी 462 कोटी प्रकल्पांना चालना देण्यावर सरकारचा भर. लातूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के. बोरवटी येथे भूगर्भातून भूकंपाचा आवाज तर 2.2 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाची मुदत संपुष्टात. मुदतवाढ न देण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय. हवाई दलासाठी 97 तेजस विमानांची खरेदी. संरक्षण मंत्रालयाचा HAL बरोबर 62,370 कोटी रुपयांचा करार. जलवाहतूक जहाज बांधणीत भारत अग्रेसर बनेल. केंद्रीय बंदर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा विश्वास. नवी मुंबईच्या उल्वेमधील शाळेत मोठी दुर्घटना. उल्वेच्या ओरिएंटल इंग्लिश शाळेतील खरतर घटना ही आहे आणि कमानीचं बांधकाम सुरू असताना कमान कोसळली. 3 कामगार जखमी. शेतकऱ्यांची कोंडी. कडधान्य व तेल बिया खरेदीचे नवीन नियम. नोंदणी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे. सेन्सेक्स मध्ये भूकंप. 800 अंकांनी कोसळल्या. मार्केट सलग 5व्या दिवशी रेड.
माजी खासदार राजन विचारे कुटुंबासह टेंभी नाक्याच्या देवीच्या दर्शनाला भक्तिभावाने देवीची पूजा अर्चना। अंधेरीमधील 7 बंगल्यामध्ये गुरुवर्य अमोल गडगदे यांच्या घरी देवीची स्थापना, विविध प्रकारचे दागिने घालून देवीची सजावट। नवरात्रोत्सवाचा 5वा दिवस हिरव्या रंगासह सूर्यफुलांच्या सजावटीत उजळला कार्लागड। जय आई एकवीराच्या घोषणा देण्यात आल्या। नवरात्रोत्सवाच्या निमित्त माता दुर्गेची 9 रूपं आंब्याच्या पानावर साकारली। भंडाऱ्यातील चित्रकार भैरवी निर्वाण यांची कलाकृती, सर्व स्तरातून त्यांच्या कलाकृतीचं कौतुक। वाशिमच्या श्री नंदीकिशोर दुर्गोत्सव मंडळात पावनखिंडीचा देखावा, देखाव्याचं दर्शन घेताना अभिमान, थरार आणि इतिहासाचं स्मरण अशा सर्व भावनांचा संगम होत असल्याची भाविकांची भावना। वाशिममध्ये एसएमसी शाळेत खरं तर ऑपरेशन सिंदूर मोहिमेचा देखावा सादर करण्यात आलाय। नवरात्रीनिमित्त मोहिमेत सहभागी महिला अधिकाऱ्यांना गौरव, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। नागपुरात दसऱ्यासाठी रावणाचे पुतळे तयार करण्यास सुरुवात, विजयादशमीला रावण दहन करण्याची सांस्कृतिक परंपरा। बिनवार कुटुंबाची गेल्या 3 पिढ्यांपासून प्रथा, 5 फुटांपासून 65 फुटांपर्यंत उंचीचे खरं तर रावणाचे पुतळे तयार। अयोध्येच्या देवकाली मंदिरात भाविकांची गर्दी, नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी। बीडच्या मुर्शदपूर येथील सावतानगर मधील तुळजाभवानी मातेच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, 5व्या माळे निमित्ताने खरं तर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। नवरात्री निमित्त चांदिवलीत बालविकास मित्र मंडळाकडून नेत्रदीपक देखावे, छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या संवादाचे चलचित्र देखावा। साताऱ्यात नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं दुर्गामाता दौडचं आयोजन, दौडमध्ये तरुणाईचा उत्साह, भक्ती आणि शिस्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळाला। विविध मंडळांनी ठिकठिकाणी रांगोळ्या आणि पुष्पवृष्टीनं दौडीचं स्वागत केलं। कराड नगर परिषदेकडून 93 वर्षांपासून व्याख्यानमालेचं आयोजन, नवरात्री उत्सवात शारदीय व्याख्यानमालेचं आयोजन, प्राचार्य विनोद बाबर यांच्या व्याख्यानास अभूतपूर्व प्रतिसाद। अभंग तुकाराम चित्रपटाची अभिनेत्री स्मिता शेवाळे आणि अवधूत गांधी यांचा संकल्प प्रतिष्ठानच्या दांडियात हजेरी, कलाकारांनी लुटला दांडियाचा आनंद। ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीचं रश्मी ठाकरेंनी घेतलं दर्शन, रश्मी ठाकरेंकडून आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। ठाण्यातील प्रति तुळजापूर मंदिरातील आरतीचा मान, शाळकरी मुलांना दर्शनासाठी मंदिरात गर्दी। लातूरच्या उजेड गावाला पुराचा फटका, मांजरा नदीला पूर, काही शेतकरी शेतात अडकले, संपूर्ण शेत पाण्यात गेलं, शेतकऱ्यांचा आक्रोश। राज्यात आजपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज। विदर्भात आजपासून पुढील 4 ते 5 दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट। सोलापुरातील माढा करमाळा तालुक्यात सीना नदी पूरग्रस्त भागात, पशुधनासाठी चाऱ्याचा मोठा गंभीर प्रश्न, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिवामृत दूध उत्पादक संघटनेकडून जनावरांसाठी मुरघास उपलब्ध करून दिलाय। गडचिरोलीतील भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर, 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला, छत्तीसगडसह भामरागड तालुक्यात जोरदार पाऊस, पहाटेपासून वाहतूक ठप्प झाली। सोलापूरमधील सीना नदीला पुन्हा पुराचा धोका, अतिवृष्टीचा अंदाज असल्यानं सीना नदीला पुन्हा पुराचा धोका, सीना नदीकाठच्या लोकांना स्थलांतराचं आवाहन। चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद, पूर आल्यानं 2 जिल्ह्यांचा संपर्क तुटला, गडचिरोलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, पुराच्या पाण्यामुळे मार्ग चौथ्यांदा बंद। चंद्रपूरमधील धाबा गावातील पुलाची बिकट अवस्था, तुटलेल्या पुलावरून पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा, पुलाचं नव्यानं बांधकाम करण्याची गावकऱ्यांची मागणी। इंदापूरमध्ये आंदोलकांचं अनोखं आंदोलन, पोलीस निरीक्षकांवर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भीक मागू आंदोलन। महसूल कोतवालांना शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्याची मागणी, शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्यानं धरणे आंदोलनाला सुरुवात। पुण्यात 3 गावातील गावकऱ्यांचं उपोषण, शिंपोरा, मानेवाडी, बाभुळगाव गावातील ग्रामस्थांचं आमरण उपोषण, करपडी फाटा ते बाभुळगाव दरम्यान नवीन रस्ता करण्याची मागणी। नवी मुंबई पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात कारवाई, तब्बल 26 कोटी 48 लाखांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई।
कोल्हापुरात मेडिकल चालकाकडून नशेच्या इंजेक्शनची विक्री, क्राईम ब्रांचकडून 2 जणांना अटक तर आरोपीकडून 2.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. सख्या भावाचा खून पनवेल हादरल्या, आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली. मृत भावाचे चुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्यानं खून. गोरेगावात नेस्को दांडिया महोत्सवात तरुणावर हल्ला, तरुणाची तब्येत स्थिर, 3 जणांना अटक. पुणे सातारा महामार्गावरील डिवायडरवरील झाडांची तोड, अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळी कत्तल, घटना सीसीटीव्हीत कैद. अकोल्यात गाडी पार्किंगच्या वादातून तलवारीचा थरार, 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वादात वाहनांची तोडफोड, प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद. छत्रपती संभाजीनगरातील वाळूज परिसरात पैशाच्या वादातून चाकू हल्ला, 3 आरोपींना अटक, वादात पिस्तूल हल्ल्याचाही प्रयत्न. वर्ध्याच्या नालवाडी परिसरात फ्लॅटमध्ये दारूच्या साठ्यावर छापा, 2 कारसह 27,67,000 रुपयांचा दारू साठा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेनं घातला छापा, अल्पवयीन मुलासह 7 जणांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.